पूर्वी नीलकडे एकदा शेवटची मिठी मागते, तेव्हा नीललाही न राहून तिला एकदा मिठी देतोय, मिठीत घेतोय. एकामेकांना त्यांनी आनंदाने आणि प्रेमाने मिठी मारली होती. त्यांच्या मनात खूप सारा आनंद होता, पण पूर्वीच्या मनात मात्र खूप सारं दुःख. आपल्या मनात काय चालू आहे हे तिला समजत नव्हतं, पण नील मात्र आता आपला नाही हे तिला कळून चुकलं होतं. म्हणून तिनं शेवटची त्याच्याकडून कडकडून अशी मिठी मारून घेतली. नीलही तिला ऑल द बेस्ट म्हणून बाय करून विद्याकडे गेला. पण पूर्वी तिथे तो गेल्यावर खूप रडली आणि आपल्या कारचा दरवाजा उघडत मध्ये बसली. तिच्या मनात बरेच प्रश्न सुरू झाले होते. आता काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. इकडे नील आता आल्याबरोबर समोर राकेश उभा होता. राकेश रागातच नीलकडे जाऊन त्याला बोलतो, कुणासोबत आणि काय करत होता तिथे? मी सगळं बघितलं. तुझा गैरसमज झाला, ती माझी मैत्रीण होती पूर्वी. नील हसूनच बोलतो. तेव्हा राकेश हसूनच त्याला बोलतो, आय नो, मला रियाने सांगितलं सगळं. तेव्हा रियासुद्धा नीलकडे बघून त्याच्याकडून साईन करून घेते आणि माझे बाबा तुमचे किती मोठे फॅन आहे ते सांगते. विद्यासुद्धा राकेश आणि नीलला येऊन जॉईन होते. राकेशनं नीलला आणि पूर्वीला मिठी मारताना बघितलं होतं, म्हणून त्याला अगोदर थोडं वेगळं वाटलं होतं. पण नील आतमध्ये आल्यानंतर पूर्वी तिथे आपल्या गुडघ्यांवर बसून रडत होती हे मात्र त्याला खटकत होतं. विद्या लगेचच राकेशला विचारते, तू आणि इथे कसा? तेव्हा राकेश आपण मुलगी बघण्यासाठी आल्याचं तिला सांगतो. रियाकडे बघून विद्याला खूप हसायला येतं, पण ती खूप कंट्रोल करत राकेशला बोलते, मग पसंत पडली का मुलगी? तेव्हा राकेश तिला बोलतो, थोडं हळू बोल, कुणी ऐकलं तर उगाच प्रॉब्लेम. तेव्हा विद्या त्याला बोलते, मला तर आवडली, करून टाक लग्न. तेव्हा राकेश तिला बोलतो, मला माहिती आहे तुला किती आवडली ते. मलाही ती आवडली, स्वभावाने चांगलीच आहे. पण मला कोणत्या मुली आवडतात तुला चांगलंच माहिती आहे आणि मी तुला अगोदरच सांगितलं आहे, मला तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे ते. विद्या लगेच म्हणते, सिरियस होऊ नको, मी मजाक केला. आता विद्या नीलकडे बघते आणि नील विद्याकडे. आज नील त्याच्या सगळ्या टेन्शनमधून बाहेर आला होता. त्याच्या मनावर जो लोड होता तो कमी झाला होता. त्याला जे टेन्शन यायचं पूर्वीचं ते सगळं काही गेलं होतं. म्हणून आज पूर्ण मनापासून तो विद्याचा कायमचा झाला होता. आता इकडे रिया आणि राकेश दोघंही विद्या नीलला बाय करून बाहेर जातात. पूर्वी अजूनही गाडीमध्ये तशीच बसली होती. तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे कुणालाही समजणारं नव्हतं. गाडी कुठे घेऊन जावी, मी घरी जाऊ की नको? मी नीलचा विषय तर सोडला, पण आयुष्यात पुढे जगू शकेल की नाही? आता मी काय करू, कसं करू, कुणाकडे जाऊ, कसं मला स्वतःला नॉर्मल ठेवू? बरेच प्रश्न तिला त्रास देत होते. तेवढ्यातच राकेश रियाला घेऊन बाहेर आला. रियासुद्धा राकेशसोबत कम्फर्टेबल होती, कारण ते लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी होते. रियाने पूर्वीबद्दल त्याला बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या होत्या. ती तिच्या पहिल्या मित्रावर किती प्रेम करायची ते सांगितलं होतं. तिच्यासोबत कसं घडलं, काय घडलं, सगळे तिने एकदम शॉर्टकटमध्ये राकेशला सांगितलं. म्हणून राकेशला पूर्वीबद्दल थोडंसं वाईट वाटत होतं. तेव्हा रियाला राकेश बोलतो, मी त्या मुलीला ओळखतो, रिया खूप आकडू आहे, तोंडावर फटकन असं बोलते, गरिबांचा खूप रागराग करते, कुणाचाही इन्सल्ट करून मोकळं होते, अपमान करते. तेव्हा रिया त्याला बोलते, कुणीही माणूस जन्मताच तसं नसतं रॉकी, परिस्थिती त्याला तसं वागायला भाग पाडते. माझी मैत्रीण खूप चांगली आहे, आयुष्यात खूप ठोकर तिने खाल्ली आहे म्हणून ती तशी झाली आहे. ॲटिट्यूड तर अजिबात आहे असं नाही तिला. गरीब लोकांची ती खूप मदत करते, म्हणून गरीब लोकांसाठी तिनं खूप सारी मदत देखील केलेली आहे. अपमान करणं हे तिला अजिबातही जमत नाही. पण जेव्हा आयुष्य आपल्याला नाराज करतं, आपल्यापासून आपली आवडती वस्तू एखादी हिसकावून घेतं, तेव्हा मात्र ती व्यक्ती तशी होते. तिची ती मजबुरीच असते.
माझी पूर्वीसुद्धा तशीच आहे. राकेश आणि रिया आता एकमेकांना बाय करून तिथून निघतात. रियाला फोन येतो म्हणून ती बाजूला होऊन फोनवर बोलत असते. तिकडे पूर्वी खूप विचार करून आपली गाडी सुरू करते. खूप स्पीडनं जोरातच टर्न मारून ती गाडी रस्त्यावर नेते. आता राकेशला पूर्वीकडे बघून तिची कीव येत होती आणि तिच्याकडे बघून त्याला वेगळंच काहीतरी होत होतं, निगेटिव्ह वाटत होतं. त्याच्या मनात वारंवार तिच्याबद्दल वाईट गोष्टी येत होत्या. म्हणून राकेशसुद्धा तिच्या गाडीमागे आपली गाडी घेतो. आता पूर्वी एका जंगलाच्या साईडने गाडी वळवते. आता मात्र राकेशला समजून चुकतं की पूर्वीच्या मनात नेमकं काय चालू आहे ते. पूर्वीला आपल्याला वाचवावं लागेल, यातून बाहेर काढावं लागेल हे तो मनाला समजावतो आणि आपली गाडी फास्ट अशी तिच्या गाडीमागे घेतो. आता मात्र राकेशला घरून फोन येतो. त्याच्या बाबांचा असतो म्हणून तो लगेचच फोन उचलतो आणि थोडा गाडीचा स्पीड आपल्या कमी करतो. त्याचे आई बाबा त्याला रियाबद्दल विचारत होते तेव्हा मला नाही करायचं तिच्यासोबत लग्न असं तो स्पष्ट सांगतो. आपल्या टाईपची ती अजिबात नाही आणि तुम्हाला पण दोघांना ती आत्ता नाही आवडणार हेही तो त्यांना स्पष्ट सांगतो. मग आता तुला कोणत्या टाईपची मुलगी करायची? त्याचे बाबा त्याला प्रश्न विचारतात. बाबा माझ्यासाठी मी चांगली मुलगी शोधेल, ती नक्कीच तुम्हाला आवडेल मला माहिती आहे, तो आपल्या बाबांना बोलतो. त्याची आई लगेचच त्याच्या बाबांना बोलते माझा मुलगा लग्न करायला तयार झाला तेच आपल्यासाठी खूप आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर असा फोर्स करून उपयोग नाही. एखादी मुलगी नक्कीच माझ्या मुलासाठी देवाने बनवलेली असेल. आई थँक्यू, तूच मला समजून घेतेस. राकेश आपल्या आईला प्रेमाने बोलतो. आता घरी आल्यावर मी बोलतो तुमच्यासोबत, थोड्या महत्त्वाच्या कामात मी बिझी आहे म्हणत तो आपला फोन बंद करतो. जेव्हा तो फोन बंद करायला जातो 2 सेकंदासाठी खाली बघतो आणि वरती बघितल्यानंतर समोर पूर्वीची गाडी नव्हती. गाडी कुठे गेली असेल त्याला काहीच कळत नाही. तो आता इकडे तिकडे आपली नजर फिरवत होता. नील आणि विद्या दोघंही एकामेकांसोबत सगळं काही शेअर करतात. म्हणून विद्याला पूर्वीने पुढे जायचा डिसिजन घेतलेला आहे असे नील तिला सांगतो. विद्यासुद्धा खूप खुश होते पूर्वीसाठी. आता ते दोघंही घरी जायला विचार करतात. नील, विद्या, अनन्या आणि रुद्रासाठी तिथेच बाहेरून काही शॉपिंग करून आपल्या घरी निघतात. काहीच दिवसात आपण अनन्या आणि रुद्राचं लग्न बघणारच आहोत. म्हणजे अनन्या, रुद्र, नील, विद्या हे त्यांच्या संसाराला व्यवस्थित लागतील. म्हणजे मग आपण पूर्वी आणि राकेशच्या लव्ह स्टोरीकडे वळू शकतो. स्टोरीला प्रेम दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. इंटरेस्टिंग स्टोरी लिहिण्याचा मी प्रयत्न करेल. आपल्या स्टोरीला नील, लव, विद्या सोडून दुसरं एक नवीन नाव तुम्ही द्या. तुमची पसंत ती माझी पसंत. चला सुरुवात करू आपल्या आजच्या कथेला. इकडे पूर्वी एका सुनसान जाग्यावर आपली गाडी नेऊन थांबवते आणि अनवाणी पायांनी ती जंगलातून पुढे चालत जाते. ती काय करत होती हे तिलाही समजत नव्हतं. ती डिप्रेशनमध्ये होती की अजून दुसऱ्याच विचारात हे समजणं आता तरी कुणाला शक्य नव्हतं. चालत चालत जाऊन ती पुढे एका मोठ्या टेकडीवर जाऊन उभी राहते. आकाशाकडे बघून ती बोलते, देवा आज खूप खुश असेल ना तू मला असं बघून. बघ एकटी उभी आहे मी माझ्या आयुष्यात. त्याच्यासाठी सगळं केलं, त्यालाच सोडून दिलं आज मी. मला आता नको कोणीच. मला तुझ्याकडे यायचं आहे देवा. मला या जीवनाचा खूप कंटाळा आला आहे. या जगात कोणीच कुणाचं नसतं हे मला कळालं. प्रेम नावावरून सुद्धा आता माझा विश्वास उडाला आहे देवा. म्हणून आता प्रेम करण्याची माझी परत इच्छा अजिबातही नाही. मी त्याला तर सांगितलं मी माझ्या आयुष्यात पुढे जाईल, पण पुढे कुणासोबत जाऊ देवा? माझ्यासोबत तर कोणीच नाही. तू तर माझ्यापासून माझं सगळं काही हिनावून घेतलंस. मग आता मला तुझ्याकडे यायची परमिशन दे देवा. मी खूप सुखी होईल जेव्हा तू मला तुझ्याकडे बोलवशील. माझ्या आयुष्यात आता जगण्यासारखं काही राहिलंच नाही आणि काही उरलंच नाही. सगळ्यांना आनंदाने सांगते मी पुढे जाईल,
पण कसं जाऊ देवा, कसं जाऊ तूच सांग. कसा दुसऱ्या कुणाचा विचार करू मी? प्रेम तर एकदाच होतं ना, मग मी कसं दुसऱ्यावर प्रेम करू? मी अशा मुलींमधील नाही जी एकाला सोडलं की दुसऱ्याला धरेल. मला तर कॉलेजमध्ये मॅरेज मटेरियल म्हणायचे देवा, इतकी लॉयल मुलगी होते मी. मग आता हे असं काय झालं माझ्यासोबत? आणि का घडलं माझ्याच सोबत हे? का माझ्या आयुष्यातून सगळं काही माझ्यापासून हिनावून घेतलंस देवा तू? तुला प्रश्न विचारून तू मला उत्तर देणं हे पॉसिबल नाही ना. म्हणून आता मी तुझ्याकडे येत आहे. देवा, मला माझ्या प्रश्नांचे उत्तरं तुझ्याकडून पाहिजे आहे. बाकी मी जरी तुझ्याकडे आली तरी माझ्या आईबाबांची आणि माझ्या एकुलत्या एका भावाची काळजी तू घ्यायची. त्यांच्या सगळ्यांसाठी मी बराच काही पैसा इथे कमावून ठेवलेला आहे. आम्हाला आता कोणीही गरीब म्हणू शकत नाही. ना माझ्या आईवडिलांची ना माझ्या आता परिस्थितीची कुणी मजाक उडवू शकतं. कारण पूर्वी देशमुखने सगळं काही बदलवून ठेवलं आहे. आज पूर्वी देशमुखचं नाव सगळीकडे झळकतं. पण काय करू आता मी त्या नावाचं? ते नाव माझ्या प्रेमाशिवाय अपूर्णच आहे. मला आयुष्यात पुढे जायचं आहे हे मी बोलून मोकळी झाले. पण पुढे काय देवा, पुढे काय? का माझ्या आयुष्याचा असा खेळ मांडलास? का माझं नशीब नेहमीच मला साथ देत नाही? मी काही पाप केलं होतं का म्हणून मला त्याची सजा इतकी मोठी मिळाली? की माझ्याकडून काही अपराध घडला होता? देवा, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू दे, नाहीतर मला जगण्याची काहीतरी नवीन उम्मीद दे. तू जर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे इथे दिली नाहीस तर मी तिथे येऊन तुझ्याकडून सगळे प्रश्नांची उत्तरे मिळवेल. त्यासाठी मला काय करावे लागेल तुला माहिती आहे. फक्त इथून एक जंप खाली टाकायची की पोहोचले मी तुझ्यापर्यंत. तुला माहिती आहे का देवा, माझा तुझ्यावरचा विश्वास तेव्हाच गेला होता जेव्हा मी माझ्या प्रेमापासून दूर झाले होते. तू नाही जगात हेच मी मानते, पण आज गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा मी तुझ्याकडे काही मन मोकळं करत आहे. माझ्या प्रश्नांचं समाधान कर देवा, नाहीतर मला तुझ्याकडे लगेचच बोलव. जर तू इथे असेल, मला ऐकत असेल तर मला काहीतरी जाणीव करून दे. देवा, मी काय बोलत आहे मला प्लीज उत्तर दे देवा, उत्तर दे. पूर्वी रडून रडून देवाकडे मागणं मागत होती, मरण मागत होती. आपल्या हाताच्या ओंजळीत आपला चेहरा ती लपवून ढसाढसा रडत होती. आकाशाकडे बघून देवाला वारंवार एकच प्रश्न विचारत होती, तू आहे की नाही मला सांग देवा. असेल खरंच तर माझ्या आयुष्यात मला जगण्याची काहीतरी आशा दे, उम्मीद दे. नसेल तर मला तुझ्याकडे बोलवून घे. फक्त इतकंच ती वारंवार बोलत होती. देवासोबत सगळं काही शेअर करत होती. इकडे राकेश आजूबाजूला जेव्हा बघत असतो तेव्हा पूर्वीची गाडी त्याला दिसते. तो पटकन आपली गाडी तिच्या गाडीजवळ नेऊन थांबवतो. आजूबाजूला बघतो तर पूर्वी कुठेच नसते, पण जोरातच रडण्याचा आवाज त्याला येत असतो. म्हणून तो गाडीतून उतरतो आणि पटकन त्या पाऊल वाटेने आतमध्ये जातो. पूर्वी आवाज देतो, पण त्याला पूर्वी कुठेच दिसत नाही. म्हणून तो पटापट त्या पाऊल वाटेनं पुढे चालतच राहतो. इकडे पूर्वी देवाला बोलते, देवा, शाळेत असताना एक कविता ऐकली होती मी मंगेश पाडगावकरची. आज मला ती आठवत आहे. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेमच असतं. घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. का सेम नाही माझं प्रेम? देवा, का नाही माझ्या नशिबात प्रेम? देवा, माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे नाहीत ना? देवा, मला सांग. नसेल तर ठीक आहे, मला तुझ्याकडे येऊनच ती विचारावी लागेल. कारण तसं पण जगण्यासाठी आता माझं इथं काहीच राहिलं नाही. आता पूर्वी उठून उभी राहते आणि टेकडीकडे पुढे पुढे पाऊल टाकू लागली आणि आपले हात दोन्ही साईडला पसरून मोठा श्वास घेते.
आणि माझ्याकडून माझ्या अपूर्ण प्रेमासाठी काही शेवटचे शब्द देवा असं बोलते. अपूर्ण प्रेम आपलं, माझं प्रेम कधी कळालंच नाही तुला, म्हणूनच कायमचं सोडून गेलास मला. मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर आणि तूही जीवापाड प्रेम केलंस कधीतरी माझ्यावर. तूही जीवापाड प्रेम कधीतरी केलंस माझ्यावर. पण का कधी विचारलं नाहीस मला, तू माझ्याशिवाय कशी आहेस. तुझं माझं प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिलं. दोघांच्याही एकामेकांवर प्रेम असूनही आपलं प्रेम मात्र अपूर्णच राहिलं. आणि आता ते कायमचं अपूर्णच राहील, कारण तुझ्याशिवाय मी पण अपूर्णच आहे. आता तिला शोधत येणारा राकेश याचं लक्ष टेकडीवर उभं असणाऱ्या पूर्वीवर जातं आणि तो धावतच तिच्याकडे जातो. प्रेमाचं इतकं बोलून पूर्वी देवाला बोलते, जे माझ्यासोबत घडलं ते दुसऱ्या मुलीसोबत घडून देऊ नकोस. तू इथे नाही देवा, मला ते आत्ता समजलं, म्हणून आता मी तुझ्याकडे तिकडे येत आहे. आय लव्ह यू नील. नाही, सॉरी, नो, आय हेट यू नील म्हणत ती टेकडीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करतच होती. तोच राकेश धावतच येऊन तिचा हात मागे जोराचा खेचतो आणि दोघंही एकामेकांच्या अंगावर पडतात. पूर्वी खाली तर तो वरतून. गोल गोल राऊंड करत ते दोघंही घसरत पाल्यापाचोळ्यावर येऊन पडतात. ती काय करणार हे राकेशला आधीच माहिती होतं. पूर्वीचे डोळे बंद होते. काय झालं तिला काहीच समजलं नव्हतं. वरतून तिच्या चेहऱ्यावर तिचे केस आले होते. राकेश आपल्या हाताने तिचे ते केस बाजूला करत तिला बोलतो, गुलाबाचं फूल देणं प्रेम असतं, पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं, तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं, तिच्या सुखासाठी आपलं हसणं म्हणजेच प्रेम असतं, तिला नेहमी सावरणं म्हणजे प्रेम नसतं, सोबत राहून तिची साथ देणं म्हणजेच प्रेम असतं. खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं. आज आहे उद्या नाही असं त्यात कधीच नसतं. एकामेकांच्या प्रेमाचं फुलपाखरू प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून जात नसतं. कारण आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं. आणि पहिलं प्रेम हे फक्त स्वतःवरच करायचं असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून कळवा. राकेश आणि पूर्वीची लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल ना? मला नक्की कॉमेंटद्वारे ते सांगा. त्यांच्या स्टोरीला दुसरं काय नाव द्यायचं हे सुद्धा मला सजेस्ट करा, जेणेकरून आपण आपल्या सगळ्यांची आवड ही स्टोरीमध्ये उतरवूया. सगळ्यांची स्टोरी चालू ठेवायची की पूर्ण स्टोरीज बदलायची हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि हो, बाकी ही स्टोरी जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या स्टोरीला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा, खुश राहा आणि आपल्या स्पंदन हृदयाच्या ह्या चॅनलवरील लव्ह स्टोरीज ऐकत राहा. धन्यवाद.